एने काम केलं, निघून गेला. बीने काम केलं, निघून गेला. आता राहिलेले काम सी किती दिवसात पूर्ण करेल? असे प्रश्न पाहिलेस का तू? तर बघ कसा सोडवायचा प्रश्न. ए हा एक काम 12 दिवसात करतो. बी हा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. सी हा तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. एने 3 दिवस काम केले, निघून गेला. बीने 8 दिवस काम केले व निघून गेला. आता राहिलेले काम सी हा किती दिवसात पूर्ण करेल हे काढायचं आपल्याला. तर कसे काढायचे ते बघ. पहिल्यांदा या 3 संख्येचा लसावी काढून घे. 12, 30, 20 या 3 संख्येचा लसावी 60 येईल. आता आपल्याला प्रत्येकाचे एका दिवसाचे काम काढून घ्यायचे आहे. तर बघा चे एका दिवसाचे काम किती 60/12 म्हणजेच 5 युनिट काम करतोय ए. बी चे 60/20 3. सी चे 60/30 2. आता प्रत्येकाचे एका दिवसाचे काम काढून घेतले. ए एका दिवसात 5 युनिट काम करतो. बी एका दिवसात 3 युनिट काम करतो आणि सी एका दिवसात 2 युनिट काम करतो. आता आपल्याला झालेले काम किती आहे ते काढून घ्यायचं आहे. एने किती दिवस काम केले? 3 दिवस काम केले. म्हणून 5 गुणिले 3 म्हणजे टोटल काम केले 15. बीने 8 दिवस काम केले म्हणून 3 गुणिले 8 इक्वल टू 24. आता एकूण काम आहे 60. झालेले काम किती आहे? 15 प्लस 24 39. आता उरले काम किती? 60 वजा 39 राहिले काम 21. ओके. आता सी चे एका दिवसाचे काम किती आहे? 2 युनिट. आता 21/2 म्हणजेच 10.5 दिवस सी ला लागतील.